हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. तर चला बघूया की मी काय काय करते, म्हणजे दिवसभरात काय काय करते. तर चला बघूया. मग उठून मी आंघोळ वगैरे करून डायरेक्ट मी किचनमध्ये जाते. नाश्ता बिष्टा काय करत नाही, पहिले मी जेवण बनवते. मग पहिले मी कलेजी पेठा बनवला, त्यानंतर चिकन बनवला, ज्यात कांदा, अख्खा गरम मसाला आणि नॉर्मल आगरी कोळी मसाला, चिकन मसाला आणि हळद टाकून असं बनवलं. मी असंच बनवते, जास्त काय मसाले टाकत नाही, नॉर्मली हे 3च टाकते. त्यानंतर एकीकडे अचानक मला वाटलं की मला काय बोलतात रसगुल्ला बनवायचा आहे. आणि रसगुल्ल्याचं मी नंतर रसमलाई बनवली, कारण रसगुल्ल्यापासूनच रसमलाई बनते. म्हणून मग मी विचार केला की दूध होतं तर त्याला मी स्वतःच फाडलं आणि त्याचे रसगुल्ले बनवले आणि नंतर त्याची रसमलाई बनवली, जे की व्हिडिओमध्ये दाखवली नाही आहे. पण खूप मोठा होत होता व्हिडिओ, म्हणून मी शॉर्टकटमध्ये केलं आहे. मग सगळा पसारा आवरते, किचन बिचन पुसते, त्यानंतर मी भांडी घासायला घेते. पटापट भांडी घासून घेते, मला टाईम नाही लागत, माझं काम एकदम झटपट होतं. पण व्हिडिओज माझे म्हणजे मला एडिटिंग करायला खूप कंटाळा येतो. व्हिडिओ तर मी काढते, पण एडिटिंगला म्हणून खूप व्हिडिओज पेंडिंग आहेत. त्यानंतर संध्याकाळी मी माझी येणार होती, म्हणून तिच्यासाठी बटाट्याची भाजी बनायला घेतली, कारण तिखट नाही खात. तर मग त्यात कढीपत्ता, कांदा, मला ना राई नाही आवडत आणि जिरा आवडतं, पण राई नाही आवडत. पण मी बटाट्याची भाजी खातच नाही, म्हणून जेव्हा मी नाही खात तेव्हा मी त्यात राई जिरा टाकते. आणि यात कोथिंबीर आणि मिरची टेचून टाकली आणि हळद आणि मीठ, बस एवढं. आणि मी बटाटे उकडलेले, त्यांना जास्त कापले नव्हते. पण जेव्हा आपण बटाटे यात टाकतो ना, तेव्हा चम्मचने त्याला मॅश करायचे, तेव्हा ते चांगले लागतात. अख्खे नाही ठेवायचे. मी अर्ध्यापेक्षा जास्त तर ना त्याला चम्मचनेच दाबून दाबून मॅश करते. बाकी प्रत्येकाची आपापली पद्धत असते. तर बटाट्याची भाजी पण झाली आणि पुऱ्या करायला घेतल्या. आता बटाट्याच्या भाजीसोबत सहसा पुऱ्याच लोक खातात, किंवा चपाती आणि श्रीखंड आणलेला. शॉर्टकट जेवण बनवलेलं, कारण त्यांचं नक्की नव्हतं ते येणार आहेत की नाही, म्हणून मग पुऱ्या बनवायला घेतल्या. पुऱ्या वगैरे बनवून झाल्या. आणि बरेच दिवसापासून माझी तब्येत बरोबर नाही आहे, म्हणून मला काय खावंसं नव्हतं वाटत. मग मी यांना बोलली की चला फक्त मला फ्राईज घ्या, तेच खाईन. ते पण मी पूर्ण नाही खाल्ले आणि घरी आले.